पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्या भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले। 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30च्या सुमारास डायल 112 वरून मिळालेल्या माहितीनुसार बीट मार्शल 5 चे पोलीस अंमलदार विलास कारंडे आणि राजेंद्र केणी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। मृत दत्तू वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी दत्तू काळे यांचा मुलगा दीपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे। काल रात्री 8:30च्या सुमारास 112 क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडेमध्ये सेक्टर 5 या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे। असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले। त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे। त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली, जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच हा खून केलेला आहे। त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत। यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे। या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे। या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार।